न्यूज मराठीच्या पंचायत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दौंड नगर परिषदेसाठी निवडणूक होणार आहे। 26 जागांसाठी निवडणूक आहे आणि या 26 जागांपैकी जवळपास 6 उमेदवारी अर्ज जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी आलेत। दौंडची नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आता चुरशीची निवडणूक बनताना पाहायला मिळते। नेमकी दौंडची स्थानिक समीकरण काय आहे, दौंडमध्ये कोणाचं पारडं जड आहे, दौंडचा विकास झालाय का, दौंडमध्ये कुठले प्रश्न प्रलंबित आहेत, या सगळ्या विषयांचा मागोवा घेण्यासाठी आता माझ्यासोबत दौंडमधले स्थानिक पत्रकार आहेत, ज्यांना दौंडची नस ना नस माहिती आहे। अनेक वर्षांपासून ते दौंड शहरामध्ये पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत। अशा सगळ्या दिग्गज मान्यवरांकडूनच आपण दौंडची स्थिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, दौंडमध्ये आता कशी लढत होती, कशी समीकरण आहे? दौंड शहरामध्ये आत्ता जे आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि 26 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि नागरिक हित संरक्षण मंडळ जी स्थानिक आघाडी आहे या दोघांमध्येच मुख्य लढत होत आहे। आणि बाकी महाविकास आघाडीने पॅनल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ह्या ज्या दोन पक्ष आहेत म्हणजे नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना ज्यांनी उमेदवार नाकारली त्यांना घेऊन त्यांनी पॅनल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण पॅनल पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे। आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहेत, पण या मतदारसंघात भाजपने रिंगणात देखील उतरलेलं नाही आहे। मागची निवडणूक कमळाच्या चिन्हावर झाली होती, नगराध्यक्षपद आणि 24 जागा, यंदा ते रिंगणातच उतरलेलं नाही, अशी आजची सद्यस्थिती आहे। सर, जरी नगराध्यक्ष पदाला 6 अर्ज असले तरी प्रमुख दोघांमध्येच लढत होताना पाहायला मिळते। कशी असणार आहे ही नगराध्यक्ष पदाची लढत? यावेळी दौंडकरांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। दोन्ही बाजूनी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा नागरिक संरक्षण मंडळ असेल, त्यामध्ये प्रामुख्याने दोन्ही उमेदवार वेल क्वालिफाईड आहेत। ही जी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार याबद्दल शंका नाही, परंतु आज मितीला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं पारड हे थोडं जड वाटतंय। याचं उदाहरण म्हणजे उमेदवारांच्या घरातूनच त्यांना थोडा राजकीय वारसा असल्या कारणाने त्यांना थोडी दौंडची चांगली जाण आहे। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही चुरशीची होईल, परंतु दौंडमध्ये जे फोडाफोडीचं राजकारण आता मध्यंतरच्या काळामध्ये झालेलं आहे त्यावरून थोडाफार फटका बसू शकतो, कारण काही नाराज मंडळी इकडचे तिकडे गेली, तिकडे आली। दौंड शहराचं वैशिष्ट्य म्हणजे दौंडाला ह्या मिनी भारत म्हणून ओळखलं जातं। इथं मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन हे निर्णायक ठरणारे मतदार आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते कोणाला कौल देतात हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे। सर, या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कट्टर विरोधक जे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात, राहुल कुल आणि रमेश अप्पा थोरात यांचे सुद्धा काय प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसू शकतो का? ती समीकरणं कशी असतील? निश्चितपणे दिसेल, कारण केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। परंतु दुर्दैव आहे, जसं की आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की म्हणजे राज्याचं किंवा जिल्ह्याचं पण नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेले राहुल कुल हे स्वतः BJPच्या कमळ चिन्हावरती स्वतःचं पॅनल उभं करू शकले नाहीत। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि याचा परिणाम निश्चितपणे दिसेल, कारण जो भाजपचा वोटर आहे तो याबाबत थोडासा जरासा आशंका आहे की इतकं सत्ता असताना सुद्धा आपलं पॅनल होऊ शकत नाही। यापूर्वी 2 वेळा भाजपने पॅनल केलं होतं, बरं त्यांना मतं कमी मिळाली असतील, परंतु त्यांचं जे कमळ चिन्ह आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यात दौंड शहरामध्ये यश आलं होतं। आणि थोरात आणि कुल हे दोन्हींचा गट निश्चित आहे आणि ते आता थोरात विधानसभेला शरद पवार गटाकडून होते राष्ट्रवादीकडे, परंतु आता त्यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे। परंतु स्थानिक राजकारणावरती नागरी हित संरक्षण मंडळाचे प्रेमसुखजी कटारिया आणि वीरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे यांचंच वर्चस्व स्थानिक पातळीवरती आहे। परंतु ह्या तालुका पातळीवरचे जे नेते आहेत मोठे, यांची नक्कीच त्यांना मदत, कारण की त्यांच्याशिवाय ही इलेक्शन होऊ शकत नाही। सर, 2017 नंतर आता 2025ला आपण निवडणुकीला सामोरे जातोय। जे काही सांगितलं जातं, दौंड शहराचा विकास झालाय, दौंड शहरामध्ये आपण वेगवेगळ्या योजना आणतोय, पण आज मितीला दौंड शहरामध्ये काय समस्या भेडसावतात आणि दौंडचा खरंच विकास झालाय? सर्वात प्रथम 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत। सार्वजनिक स्वच्छतागृह हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दौंड शहरातला, की सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे त्याचा परिणाम इथं व्यापारपेठेवरही झालेला आहे, की बाहेरगावची जी लोक आहेत ते इथं येत नाही। विशेषतः महिला वर्गाची मोठी कुचंबना होती सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे।
आणि तसं बघितलं तर दौंड शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आतापर्यंत. जे रस्ते वगैरे हे सिमेंट कॉन्क्रीटचे वगैरे हे त्यांची करण्याचे म्हणजे ते मूलभूत कर्तव्यच आहे त्यांचं करणं वगैरे, पण ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही विकास. राज्यामध्ये अनेक नगरपालिका नगर परिषदांमध्ये घराणेशाहीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. दौंडमध्ये अशी घराणेशाही झालेली आहे का? कुठल्या पॅनेलमध्ये ती सर्वाधिक झाल्याचं दिसतंय? नाही, आता दोन्ही जे गट आहेत म्हणजे नागरिक संरक्षण मंडळ असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घराणेशाही म्हणजे त्या घरातल्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत त्या दुर्गादेवी जगदाळे आहेत, त्यांच्या आजी या स्वतः आमदार आहेत, माजी आमदार आहेत त्यांचे आजोबा माजी आमदार होते आणि त्यांना राजकीय वारसा आहे. आणि नगरपालिकेच्या सदस्यपदासाठी जी निवडणूक होत आहे त्यासुद्धा अनेक नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांचे पुत्र, पती किंवा सून ह्या अशा निवडणुका लढवतच आहेत. ठराविक 5-6 कुटुंब आहेत त्यांचा वरचष्मा आहे आत्ताच्या उमेदवारीमध्ये. घराणेशाही जरी असली तरी ते काय आहे, त्या लोकांना त्या मतदारसंघाची, त्या प्रभागाची, त्या वॉर्डाची बारकाईने माहिती आहे, त्यामुळे ते निवडून येतात. बरं, मनुष्य घराणेशाहीमुळे एकदा निवडून येईल, 2 वेळा येईल. जे सलग 4 वेळा 5 वेळा येतात, प्रभाग बदलले, वॉर्ड रचना जरी बदलली तर निवडून येतात. त्यामुळे काहीतरी कारण आहेत, स्थानिक ऋणानुबंध आहेत, स्थानिक संबंध आहेत, प्रत्येकाच्या सुखादुःखात ते सहभागी आहे म्हणून ते निवडून येतात. असं घराणेशाहीचा वारसा आहे. म्हणून अशी काही कुटुंब आहेत ज्या नामशेष झाले, ते दिसत पण नाही राजकारणात, की काहींनी स्वतःहून लांब राहणं पसंत केलेलं आहे. घराणेशाहीचा जसा इम्पॅक्ट म्हणजे जसं आपण म्हणतो की अनुकूलता आहे, तसं प्रतिकूलता पण असू शकते, पण तसा या निवडणुकीत त्याचा थेट प्रभाव कुठे दिसणार नाही. सर, या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने जे काही मुद्दे असायला पाहिजेत, खरं तर असं म्हटलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. प्रत्यक्षात उमेदवारी देताना याचा विचार केला गेला आहे, कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत की राजकीय नेत्यांच्या जवळच्याच व्यक्तींना पुन्हा उमेदवारी दिल्या गेल्या? दौंडमध्ये प्रत्येकाने आपल्या सोयीचं बेरजेचं राजकारण केलेलं आहे. स्वतःच्या घरातल्याला तर निवडणुकीकरता त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, परंतु एकमेकाचे कट्टर वैरी शत्रू असलेले हे आता मित्र झालेले आहे. आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे दौंड शहराची निवडणूक ही जनता हातात घेईल तसं आजचं तरी चित्र दिसतंय. कारण काय झालेलं आहे, पुन्हा तेच ते दौंडकरांपुढे येतं आहे. हे फक्त स्वार्थासाठी शहराचं राजकारण करतात की काय, असा एक प्रश्न पडतो. शहराच्या विकासाबाबत काही देणं घेणं नाही, फक्त स्वतःचं वर्चस्व टिकलं पाहिजे हेच आजच्या तरी निवडणुकीवरून दिसून येते. सर, राजकीय पक्ष तर आहेतच, काही अपक्ष देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये. तर अपक्षांची ताकद किती आहे? अपक्षांचा काही बोलबाला दिसू शकतो निवडणुकीत? नाही, मुख्य जरी 2 राष्ट्रवादी अजित पवार गट आणि हे नागरी हित संरक्षण मंडळ यांच्यात लढत होत असली तरी पण जे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार थोडेफार आहेत, नंतर आपचे आहेत, तर यांचा थोडाफार फटका जर चुरशीची निवडणूक होणार असेल किंवा चुरशीची झाली तर ह्या मतदानाचं डिवायडेशन होऊन थोडाफार फटका चांगल्या उमेदवारालाही बसू शकतो. परंतु त्यांचा इफेक्ट किती राहील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत तो जरा आत्ता तरी सांगणं कठीण आहे. सर, दौंड शहरामध्ये अजून सुद्धा जर आपण पाहिलं, तुम्ही सुद्धा जसं सांगितलं तसं स्वच्छतागृह, रस्ते ह्या सगळ्या समस्या दिसताना पाहायला मिळतात. मग जो विकास झाला असं सांगितलं जातं, तर तो कुठला नेमका विकास झालाय, काय सांगता येईल? आता विकास झाला म्हणजे नेमकं तेच हे बांधलं, ते बांधलं असं विकास सांगितला जातो. पण प्रत्यक्षात ह्या मूलभूत समस्या मी जे तुम्हाला पहिले सांगितलं, म्हणजे 4 गोष्टी नाही झाल्या तरी हरकत नाही, पण मूलभूत स्वच्छतागृह हा प्रश्न या ठिकाणी जनतेला मिळालेला नाही आहे. ती स्वच्छतागृह पाडून टाकण्यात आली. नगरपालिकेच्या ताब्यातला आम्ही तिथं रोटरी क्लबच्या वतीने आम्ही एक स्वच्छतागृह बांधून दिलं होतं. ते आहे ते रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली ते स्वच्छतागृह पाडून टाकलं. भाजी मंडईतलं स्वच्छतागृह एका रात्रीतून पाडून टाकलं. आता या ठिकाणी तुम्ही इथं मुलाखती घेता, याच्या पाठीमागे एक स्वच्छतागृह होतं, तेही पाडून टाकलं. म्हणजे नेमकं जनतेचं जे मेन म्हणजे आता मूलभूत समस्या म्हणजे स्वच्छतागृहांची जी ती नाही. पण आता सांगताना म्हणजे कागदोपत्री विकास झाला वगैरे हे सांगितलं जातं सोयीनुसार, पण मी सुरुवातीला सांगितलं की ठाम असा विकास या शहराचा झालेला नाही. आणि यालाही कारण म्हणजे कसं, नगर परिषदेच्या वतीने नगरसेवक काही अर्धे विरोधक असतात, काही सत्ताधारी असतात, सगळे मिलीजुली बघत असतात.
ठेकेदार जे असतात ते नगरसेवकांचेच बगल बच्चे. काम नकृष्ट होतं नाही होतं, रस्ते झाले नाही झाले, कागदोपत्री झाले, बिलं मात्र काढून घेतले. ते अशा पद्धतीने हा शहराचा विकासापासून शहर वंचित झालेले आहे. पण नगरसेवकांचे जोपर्यंत नगरसेवकांचे बगल बच्चे ठेकेदार घेत नाही तोपर्यंत या शहराचा विकास नाही. म्हणजे तुम्ही पण खा आम्ही पण काय, सभागृहात एकमेकाच्या विरोधात भांडतील पण बाहेर येऊन गळ्यात हात घालतील एकमेकाच्या. म्हणजे हे एक फार्स असतो दाखवण्याचा. तर त्यामुळे पाहिजे तसं या शहराचा विकास झालेला नाही. सर, बिनविरोधचा जो पॅटर्न आहे तो काय आपल्या दौंड शहरामध्ये चालल्याचं पाहायला मिळत नाही. म्हणजे बारामतीमधल्या जवळपास 8 जागा बिनविरोध झाल्या, सासवडमधली 1 जागा बिनविरोध झाली, तिकडे जळगावमधल्या दौंडाईमधल्या तर 26च्या 26 जागा बिनविरोध झाल्या. तर दौंडमध्ये अशा बिनविरोध पॅटर्न का चालला नाही, काय कारण असेल? नाही, ह्याचं कारण म्हणजे मुख्य एकच आहे की आता नगरपालिकेचा उमेदवारी आज होण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे बंडखोरी काय प्रमाणात त्यांना म्हणजे दोन्ही प्रमुख जे आता ज्यांचं लढत होत आहे त्यांना यश आलं. पण शेवटी फटका वाचायचा तो बसला. ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली ते अन्य पॅनलमध्ये गेले. पण बिनविरोधची परंपरा तुम्ही जे म्हणताय ही तर दौंडमध्ये मागच्या 3 दशकांमध्ये तर बिनविरोध कोणी झालेलं नाही आहे. कारण ह्याचं एक कधी प्रत्येकाला वाटतं की आपण नगरपालिकेत असावं, मी नसलो तर माझ्या कुटुंबातला कोणतं असावं, किंवा मग काही कारणामुळे काही प्रभागात वॉर्डात आरक्षण पडलं तर माझं समर्थक तर तिथं असावा. काहींची भावना शुद्ध आहे की आपल्याला कामं करायची, आणि काहींची फक्त एकच आहे की माझी मक्तेदारी, माझा जो वारसा आहे, परंपरा ती चालली पाहिजे. त्यासाठी ते निवडणूक लढवतात. आणि त्यामध्ये आता शेवटी निवडणूक आहेत, त्यांना काही क्षम्य नाही आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जे काय आवश्यक आहे, निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष आहे. त्यामुळं आणि सत्ताधारी आणि विरोधक जे कोणी असतील, ते काल विरोधक होते त्या सत्ताधारी आणि पुढे असतील, ते एकमेकांच्या विरोधात लढले पण आज पुन्हा ते लढत आहेत. यांना बिनविरोध का करायचं नाही, कारण ते कार्यकर्त्यांना स्थान कुठून येणार. यांना जर बिनविरोध जर केलं तर कोणाला नाराज करायचं आणि कोणाला निवडून आणायचं. उमेदवारी मागणारे 10 जण असतील आणि त्यात 9 जणांना सांगायचं की तुम्ही उमेदवारी मागे घ्या, ह्याला आपण बिनविरोध करू. तशी सहमती करण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही, होणार पण नाही आहे. इथं दौंडमध्ये एक पद्धत कशी आहे, आपसात झुंजवत ठेवायचा आणि जो निवडून येईल तो आपला, ही एक अपप्रवृत्ती आहे. आणि ती राजकारणाचा एक भाग आहे. त्या प्रवृत्तीमुळे इथं बिनविरोध कोणी सहसा निवडून येत नाही. सर, हाय व्होल्टेज लढत जी म्हणतो आपण, ती दौंडमध्ये कोणत्या प्रभागामध्ये पाहायला मिळेल दौंडकरांना? ही हाय व्होल्टेज जे आहे ते पलीकडच्या भागात गोपाळ रोडला जे असलेले 2 उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 5मध्ये, प्रभाग क्रमांक 7मध्ये देखील होऊ शकते हाय व्होल्टेज. परंतु यामध्ये प्रामुख्याने दोन्ही गटाकडून पैशाचा मारा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ती जी लक्षवेधी लढत आहे ती नक्कीच पलीकडच्या भागातून, म्हणजे कुरकुंबोरी पलीकडच्या भागातून मोठ्या प्रमाणात होईल. सर, नगराध्यक्ष पदाची लढत म्हणजे कशी होऊ शकते? जरी 6 अर्ज असतील त्यापैकी 3घांमध्ये प्रमुख लढत जी मानली जाते, त्यातली प्रमुख लक्षवेधी लढत ही नागरी संरक्षण पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारामध्ये जी आहे ती पाहायला मिळते. ही लढत कशी असेल? आत्ताच्या घडीला तर त्याबाबत एवढं स्पष्ट चित्र नाही, परंतु चुरशीची होईल असं वाटत नाही. काही प्रमाणात म्हणजे लोकांचा आता कल दिसतोय तो थोडीफार प्रमाणात राष्ट्रवादीचा थोडासा बाजू थोडीच मजबूत वाटते. परंतु येणारा काळ ठरेल की कशा पद्धतीने ही निवडणूक होईल. कारण ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे राजकीय वारसा आहे, आणि जे यांच्याकडे नागरी संरक्षण मंडळाकडे त्यांच्याही घरातील काही मंडळी नगरपालिकेत काम केलेले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात 1-2-3 दिवसात तरी चित्र स्पष्ट होईल की काय परिस्थिती राहील. सर, मागच्या निवडणुकीला जे पाहायला मिळालं होतं की राष्ट्रवादीची नगरसेवक आणि नागरी संरक्षण मंडळाचा नगराध्यक्ष, तशी काही स्थिती यावेळी पुन्हा पाहायला मिळू शकते? नाही, आता कसं असतं माहिती आहे साहेब, हे निवडणुकीचं वातावरण आज जर समजा याची चलती असेल तर उद्या तिची चलती. पण शेवटच्या 2 दिवसामध्ये निवडणुकीचं वातावरण फिरत असतं. अर्थपूर्ण चर्चा असतील, दबावतंत्र असतील वगैरे, असे तसे परिणामामुळे या निवडणुकीचं असं एकंदरीत चित्र असतं. पण असं एकंदरीत वाटतं मागचा जो पॅटर्न आहे तो याही वेळेला होईल असं मला वाटतं. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीकडं
प्रमुख नगरपालिकांच्या निवडणुकांकडे जसं लक्ष असतं तसंच प्रत्येकाचं लक्ष असतं या मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे जात असताना आपण पत्रकारांचा ओपिनियन पोल घेणार. सर काय वाटतंय, काय वाटतंय आपल्या दौंड महानगरपालिकेमध्ये कोणाचा वरचष्मा दिसेल? सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये दौंड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्ट आज झाले. मी आज आपण 22 तारीख म्हणतोय, मतदान 2 तारखेला आहे, निकाल 3 तारखेला आहे. आजच्या स्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगराध्यक्ष पदासाठीचं पार्ट जड आहे आणि सदस्य पदाच्या 26 जागा आहेत. 26 जागांमध्ये काही ठिकाणी थेट लढती होतात आहे, काही ठिकाणी 3 किंवा 4 उमेदवार आहेत आणि उमेदवारांची काही उमेदवारांचं त्यांची पार्श्वभूमी आणि शेवटी काही मागच्या जो प्रकार झाला की नगराध्यक्ष पदाला एक मतदान द्या, खाली तुम्ही आमचं खाली वेगळं करा, हे क्रॉस वोटिंग जर झालं त्याचा फटका दोन्ही गटांना बसणार आहे. क्रॉस वोटिंग रोखणं हे मोठं आव्हान दोन्ही याच्यासमोर आहे. नगराध्यक्ष पदावर आज जरी हे असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा अति आत्मविश्वास जाऊ नये, त्यांनी पावलं आपली जपूनच टाकली पाहिजेत. हे दोन्ही गटांना लागू आहे. निवडणूक आहे, सर्व शक्यता गृहीत धरून आणि फार जबाबदारीने प्रत्येकाने काम केलं पाहिजे. एक निवडणुकीच्या निमित्तानं एकच झालं आहे की असे म्हणतात की कोणाची स्थिती चांगली आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांना टीका टाळली आहे, कारण दोन्ही त्या भूमिकेतनं गेलेले आहेत. आपण सुरुवात केली तर आपल्यालासुद्धा ती राळ उडणार आहे. या ह्यांनी तर कोणी टीका टाळली. विकासाच्या मुद्द्यावर फार कमी बोललं जात आहे, कारण आता एक उदाहरण दाखल आपण सांगतो. दौंड शहराचा स्वच्छतेचा जो ठेका आहे तो वार्षिक 4.5 कोटीचा आहे. दिवसाला 1,23,000 रुपयेचा खर्च होता. त्या मानाने तर शुल्लक स्वच्छता आहे. इतका निधी खर्च होत असताना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ते चौकशी करत नाही. स्वतः जिल्हाधिकारी महोदयांपुढे हे विषय गेले तरी देखील त्यांनी त्या विषयावर कारवाई देखील केलेली नाही आहे. दौंड शहराच्या नागरिकांच्या अपेक्षा फार छोट्या आहेत आणि असं एक शहर आहे ज्याला नाट्यगृह, सभागृह, उद्यान, बालोद्यान नसलेलं हे शहर आहे. पुण्याचं उपनगर होण्याची क्षमता असलेलं आमचं शहर आहे. राज्य राष्ट्रीय पोलीस दल, रेल्वेचं मोठं जंक्शन, 2 राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेले, भीमा नदीचा काठ आहे, खडकवासला कालवा जो तो शहराला लागूनच गेलेला आहे. समृद्ध शहर आहे, फक्त नियोजनाचा अभाव आहे. काही जण नियोजन केलं पण नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये ठेकेदारांचा विकास झाला आहे. दौंड नगरपालिका 1936ची स्थापना आहे, पण प्रशासकीय काळात कोणाच्या तरी आदेशाने नगरपालिकेची कामं, जी नगरपालिका सक्षम आहे आमची करण्याइतपत, ती कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्यातलं एकही काम दर्जेदार नाही. अजूनही कामं ती अपूर्ण आहेत आणि असं आमचं एकमेव शहर आहे जिथं कामाचा जो फलक असतो त्या फलकावर तुम्हाला ठेकेदाराचं नाव, रस्त्याचं काम सगळं दिसेल, पण मुदत तुम्हाला कुठे दिसणार नाही. या मुदतवाढी जर दिल्या गेल्यात त्या कोणाच्या हितासाठी दिल्यात, का दिल्यात, कोणाच्या आदेशाने दिल्यात, या अशा अनेक प्रश्न आहेत. दौंडकरांच्या नागरिकांची एक अपेक्षा आहे, पुन्हा जर आम्हाला रेल्वेने एका तासावर आहे, आमची लोकल का सुरू होत नाही, दौंडला उपनगराचा दर्जा का दिला जात नाही, दौंड पुन्हा हे जो विभाग आहे रेल्वेचा देणं फार अवघड बाब नाही आहे, पण ते करण्यासाठी जे प्रयत्न होणे आवश्यक आहे ते झालेलं नाही आहेत आणि हे जर झाले नाही तर ह्याचा रोष मतदानातून व्यक्त होईल. सर तुमचा अंदाज काय वाटतंय, कोणाची चलती आहे सध्या? आज मी तिला तरी सध्या दोन्ही गट समसमान चाललेले आहेत. थोडंफार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे आत्ताच्या घडीला, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे चित्र थोडंसं पलटू शकतं. अजून चिन्हाचं वाटप व्हायचं आहे. आता हे मोठ्या पक्षांना समजा त्यांची चिन्ह आहेत, त्याच्यानंतर काही थोडंफार चित्र स्पष्ट होईल की जे काही उमेदवार राहिलेले आहेत मग ते त्यांचा प्रचार चालू करतील, ते आघाडी घेतील. त्यामुळे येणाऱ्या काळात आत्ता तरी फाईट जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि नागरी संरक्षण मंडळामध्ये सुरू आहे. सर तुमचा अंदाज, तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीमध्ये मला ह्या बाबतीत जरा वेगळं मत मांडायचं की निवडणुकीमध्ये कोण जिंकेल, कोण हरेल, याच्यापेक्षा जे कोणी निवडून येतील मतदारांनी चांगल्या उमेदवारांवरती विश्वास ठेवावा आणि त्यांना निवडून द्यावं आणि जे निवडून जाणार आहेत त्यांनी विकासाच्या दृष्टीनेच पावलं उचलावीत. कारण इथून पाठीमागे काय झालं की फक्त राजकारणापुरतंच निवडणुका आणि नंतर विकास कामांच्या बाबतीत चालढकल असे सगळं चित्र आहे. तर ते असं न होता मतदारांनी सुद्धा खूप जागरूकपणे मतदान करून चांगले उमेदवारच आपले प्रश्न, जे मूलभूत गरजा आहेत त्या कशा सोडवतील आणि विकासाच्या दृष्टीने शहराचं कसं उज्ज्वल भवितव्य निर्माण करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं सर, तुमचा अंदाज काय? आता नगराध्यक्षपदासाठी दुहेरी लढत ही अटळ आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे
सौ बंड म्हणून या ठिकाणी त्यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि ते ओरिजिनल ओबीसी असल्यामुळे या निवडणुकीत एक वेगळं चित्र बदलल म्हणजे की ते उमेदवाराकडे दुर्लक्ष केलं जाते, पण ते चांगल्या पद्धतीने मतदान घेतील काय. आणि हे दोन उमेदवारापैकी चांगल्या उमेदवाराला पाडण्याचं काम मात्र हा उमेदवार नक्की करेल. त्याला जरा दुर्लक्षित केलं जाते, पण त्याला पण छानपैकी मतदान मिळेल. त्यांनी पण त्याच्या उमेदवारी दाखल झाल्यामुळे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत लढत आलेली, एक रंगत आलेली वेगळ्या पद्धतीने. आता शेवटी वेळ काळात शेवटच्या दिवशी कळेल की काय आहे काय नाही, मग काय चर्चा, अर्थपूर्ण चर्चा वगैरे, कसा काय भाव फुटतो वगैरे, या सगळ्या याच्यामध्ये पारडं कोणाचं जड होईल त्या आदल्या दिवशी मात्र नक्की होईल. आज तरी सांगता येत नाही हा निवडून येईल की तो निवडून येईल, हे आज सांगता येत नाही की याचं पारडं जड आहे का त्याचं पारडं जड आहे. पण आदल्या दिवशी रात्री जे काही पेरलं जाईल ते दुसऱ्या दिवशी उगवलं जाईल. निश्चितच आता 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळं दौंड नगरपालिकेत नेमका कुणाचा वर्चस्व असणार आहे आपल्याला 3 डिसेंबरला कळणार आहे. मात्र पत्रकारांच्या नजरेतून ही निवडणूक कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आणि प्रत्येकच इथले जे 4ही जण होते, मान्यवर होते, या प्रत्येक मान्यवरांनी अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण करत अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये दौंडचं राजकारण जे आहे ते समजून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दौंड. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.